रोहित आर्य यानं हा प्लॅन केलेला होता आणि प्लॅन नुसार त्यानं या मुलांना डांबून ठेवल्याचं देखील या व्हिडिओतून म्हटलेलं आहे। आता या मुलांची सुटका जरी झाली असली तरी मात्र मुलांमध्ये आणि पालकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की आपण आपल्या मुलांना कुठे पाठवतोय, ऑडिशनसाठी असो क्लासेससाठी असो, या संपूर्ण ठिकाणची माहिती करून घेणं हे एक पालकांचं कर्तव्य आहे। पवईतली एक घटना आपण पाहतोय का मनोरुग्णानं 20 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि आता या सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचले, शिवाय एनएसजी कमांडो देखील पोहोचले आणि अखेर पोलिसांनी या ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत या सर्व मुलांची सुटका केली आहे। तर हा घटनाक्रम आपण पाहिलेला आहे। गेल्या जवळपास 15 वर्षाखालील ही मुलं होती। 20 ते 22 मुला-मुलींना त्यानं ओलीस ठेवलेलं होतं आणि गेल्या 5 दिवसांपासून ही सर्व मुलं या ठिकाणी ऑडिशनसाठी जात होती। आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंधक बनवलं असं या आरोपीचं म्हणणं आहे। आरोपी रोहित आर्यने माझ्या काही मागण्या असल्याचं देखील म्हटलंय। पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी या आरोपीला आता ताब्यात घेतलंय। एक मोठी अपडेट आपण पाहतोय। त्याच्या मागण्या काय होत्या आपण ते देखील पाहिलेलं आहे। केवळ पोलिसांशी आणि काही माणसांशी त्याला चर्चा करायची आहे, हीच त्याची मागणी आहे। होतं या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या हे प्रकरण नेमकं काय होतं आपण पाहिलं की गेल्या 5 ते 6 दिवसांपासून रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं या मुलांना या राज स्टुडिओ पवईमध्ये एक राज स्टुडिओ आहे या ठिकाणी ऑडिशनसाठी बोलावलं होतं आणि अखेर आज त्यानं या मुलांना डांबून ठेवलं। दुपारी जेवायला त्यानं सोडलं नाही तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। मात्र डांबून ठेवण्याचं कारण त्यानं व्हिडिओतून हेच सांगितलं की केवळ त्याला काही माणसांशी चर्चा करायची आहे, काही पोलिसांशी चर्चा करायची आहे। केवळ त्याच कारणातून त्याने या 20 मुलांना डांबून ठेवलं होतं। जेवायला बाहेर सोडलं नाही तेव्हा हा प्रकार उघडकीस आला। मी दहशतवादी नाहीये, मला पैसेही नको आहेत, केवळ काही माणसांशी चर्चा करायची आहे, हीच त्याची मागणी होती। तर ही दृश्य आपण पाहतोय, त्याला अटक करतानाची ही दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। रोहित आर्य या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलीस आणि एनएसजी कमांडो पोहोचले आणि त्यांनी या व्यक्तीला अटक केलेली आहे, शिवाय या 20 मुलांची सुटका केलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, रोहित आर्य या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। त्याचं नेमकं कारण काय होतं, हे कृत्य करण्यामागचं, या संदर्भात देखील आता पोलीस याच्याशी चर्चा करणार आहेत। ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे आणि यानं अल्पवयीन जवळपास 20 मुलांना डांबून ठेवलेलं होतं। मी आत्महत्या करण्याऐवजी मी या मुलांना बंदी बनवले असं या रोहित आर्यचं म्हणणं होतं। आपण व्हिडिओ त्याची ऐकली। पवईमध्ये त्यानं हा संपूर्ण हे कृत्य केलेलं आहे। पवईमध्ये 20 मुलांना राज स्टुडिओमध्ये त्यानं डांबून ठेवलेलं होतं आणि या घटनास्थळी पोलीस एनएसजी कमांडो पोहोचले, अग्निशमन दल देखील या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी या मुलांची सुटका केली आहे। आता आरोपीने या मुलांना डांबून का ठेवलं होतं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।